महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यातही हलक्या सरी पडण्याची शक्यता। कोल्हापुरात गोकुळ विरोधक रस्त्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप। पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेश दौऱ्यावर। आंध्र प्रदेशमध्ये उभारली शिवपराक्रमाची गाथा। मोदींच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन। मनसे पदाधिकाऱ्यांचा 19 ऑक्टोबरला मेळावा। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मेळाव्याचं आयोजन। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार। पालकमंत्रीच अडकले वाहतूक कोंडीत। सामान्यांच्या छळाचा गणेश नाईक यांनाही आला अनुभव। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीची कटकट। यंदा महापौर शिवसेनेचाच। शिंदे समर्थकांची बॅनरबाजी। मातोश्रीच्या दारात शिंदेंची फलकबाजी चर्चेत। यंदा आमच्या घरी दिवाळी नाही। खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा। भारती पवार यांच्या निधनामुळे निर्णय। आदेश हरित फटाके वापरण्याचा, पण फटाके आणायचे कुठून? उत्पादकांची हरित फटाके बनवण्याकडे पाठ। कंपन्या हरित फटाके बनवतच नसल्याची माहिती समोर। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। महायुतीकडून पूरबाधितांना मदत पोहोचवण्यास सुरुवात। वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदा। उच्च न्यायालयानं आरोप बेकायदा ठरवले। उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ईडीच्या कारवाईला झटका। 13 वर्षीय मुलीच्या हत्येमुळे साताऱ्यात तणावाचं वातावरण। साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या, संतप्त आंदोलकांची मागणी। आता मुंबईकरांसाठी महापालिकेच्या घरांचाही पर्याय। म्हाडासोबत आता महापालिकेचीही घर सोडत। सुमारे 500 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध। सोन्याचा भाव वाढता वाढे। सोनं आता तोळ्यामागे 1,31,000च्या पार। ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याची गुंतवणूक दुप्पट। एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत दंगा। शिंदे समर्थक एसटी कर्मचारी अडचणीत। मारहाण केल्याच्या आरोपामुळे शिंदे समर्थकावर अॅट्रॉसिटी। बिबट्यांच्या घुसखोरीला लगाम घालण्याचा नवाच फंडा। उचल बिबट्या पाठव वनतारात। राज्यभरातून 50 बिबटे पाठवले जाणार वनतारात। राज्यात विरोधकांचा नुसता गोंधळ। मतदार याद्यांच्या रचनेवर विरोधकांचा आक्षेप। महाराष्ट्रातील विरोधक गोंधळलेले, सत्ताधाऱ्यांची टीका। कुणीही कुणासोबत जाओ, निवडून येणार महायुतीच। राज ठाकरेंच्या मनोमिलनावर महायुतीचा प्रहार। नाशकात मनपाचा बुलडोझर चालला। आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर। खंडणीखोर प्रकाश लोंढे हा सातपूर गोळीबार प्रकरणातला आरोपी। ठाकरे जनतेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी सोबत। महायुतीचा राज ठाकरेंना टोमणा। राज ठाकरे यांच्याकडून सोबतीचे संकेत नाहीत। कांद्याचे भाव घसरले। दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक चिंतेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला परदेशात जायला अटकाव। शिल्पा विरोधात लुकआउट नोटीस। लुकआउट नोटीस रद्द करण्याची शिल्पाची न्यायालयाला विनंती। जे त्रास देतात त्यांच्याबाबत बोललो, आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। समर्पित माओवाद्यांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम। गडचिरोलीतील पोलाद प्रकल्पात मिळणार रोजगार। पठाणांसमोर पाकडे घाबरले। अफगाणी सैनिकांना कसलाच अटकाव नाही। अफगाणी सैन्याची सीमावर्ती भागात मोकाट मुसाफिरी।
आहे